समोर या आणि चर्चा करा. बोलवा त्यांना, आपण कागदपत्र घेऊन बसूया. लागलं तर 3 वाजताची वेळ ठरवा, ते आल्यानंतर विचारा. मी सगळे कागद घेऊन येतो, ते कागद घेऊन येतील आणि जिथं बसायचं तिथं आपण बसू. आहे का हिंमत तर या आणि दाखवा नीरव मोदीची जमीन कुठे आणि नीरव मोदीची जमीन कधी विकली गेली, कधी नीरव मोदीने घेतली, तेव्हा तिथं आमदार कोण होतं हे तुम्ही तिथं सांगा. आणि खोटी खोटी नावं कोणाकोणाची त्यांनी तिथं घेतली, एका महिलेचं नाव त्यांनी घेतलं, जे खऱ्या अर्थाने त्या महिलेवर अन्याय आहे. हे सगळे मुद्दे आपण चर्चेत आणून मग बघूया. काय म्हणजे ज्याला विजन नसतं असे लोक जर इथे येऊन MIDC दावत असतील तर आम्ही थोडं होऊन देणार आहे. आम्ही लढणार, संघर्ष करणार. मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा परवा पत्र दिलंय मी माझ्या MIDC बद्दल. राजकारण बाजूला ठेवा. राजकारण करत असल्यामुळे गरिबाचं नुकसान होतंय आणि हे मुद्दे त्यांनाही पटलेले आहेत. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाऊ, आम्ही मंत्र्यांकडे परत एकदा जाऊ. मित्र असले तरी त्यांनी सही करून ती फाईल का बाहेर काढत नाही, त्या सगळ्यांना आम्ही जाब विचारू. पण MIDC होणार म्हणजे होणार. मतदारसंघात 1.5 वर्ष घालवले आहेत. आता कदाचित भूमिपूजन सुद्धा काही कंपन्यांचं झालं असतं मतदारसंघात आणि लोकांना तिथं नोकरी मिळाली असते. पण हे राजकीय द्वेषातून माझी MIDC आणि माझ्या मतदारसंघातल्या युवांना जो हक्क मला द्यायचा होता तो अडून ठेवलेला आहे. दुसरी जागा दिली तर त्या ठिकाणी MIDC साठी विरोध करणार आहात का? 1000 एकराच्या पुढे MIDC असावी. तिथं दुसऱ्या काही जमिनी आम्ही बघितल्या होत्या, त्याच्यामध्ये फॉरेस्टची अडचण येत होती आणि तिथं मग मर्यादितच कंपन्या येऊ शकतात. जसं की गोडाऊन. अरे गोडाऊन मध्ये किती लोकांना तुम्ही काम देऊ शकता? गोडाऊन जर करून तिथं कामच मिळणार नसेल तर मोठ्या फॅक्टऱ्या ज्या असतात, ज्याला काही फॉरेस्टच्या मर्यादा पलीकडे जाऊन आपल्याला फॅक्टऱ्या बनवाव्या लागतात, तेच ठिकाण योग्य आहे. बाकी इतर ठिकाण तिथं मर्यादा येणार आहेत, मोठ्या कंपन्या येऊ शकणार नाही, हे आम्हाला माहिती आहे. याचाच अभ्यास करून ते ठिकाण आपण निवडलेलं आहे. अधिवेशनामध्ये सुद्धा तुम्ही हा MIDCचं जॅकेट घालून आलेला होता. अनेक सह्या त्यावेळेला तुम्ही घेतल्या होत्या आणि हा मार्ग सुटेल असं सुद्धा सांगितलं होतं. परंतु आता हिवाळी अधिवेशन आलं तर या प्रश्न सुटत नाही. आमचं नेहमी हेच मत असतं, लोकशाहीला जास्त ताकद आहे, लोकशक्तीला जास्त ताकद आहे. 1,10,000 पेक्षा जास्त युवांनी त्यांच्या पालकांनी सह्या केल्या होत्या, त्यामुळे त्याची ताकद नक्कीच सत्तेपेक्षा जास्त आहे. हे आम्ही पाठपुरावा करून दाखवून देऊ आणि लवकरात लवकर MIDCला जी फायनल सही राहिली आहे अध्यादेश काढण्याची ती सुद्धा होईल. आणि त्यांचा जो प्रयत्न चाललाय एका गायरान जमिनीवर करायचा, ती काही 100 एकर आहे. एक असं ठिकाण आहे जिथं फॉरेस्ट आसपास आहे, तिथं मोठ्या कंपन्या येणार नाही, फक्त गोडाऊन येऊ शकतात. ती सुद्धा 300 एकराची जमीन आहे. आता 300 आणि 100 एकरात काही होत नसतं. मोठ्या कंपन्या आणि जास्त 20,000 लोकांना नोकरी द्यायची असेल